कल्याणम आरोग्यम संपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिवाळी दीपक काळी कुंडमोती हा दिवाळी देव पाची उजाला पडला तुरची भाजी मला नमस्कार भाग नीट बोल एलकोट जय मल्हार जय जोपाला आरती दे सदानंदाचा असं कर भवानी माते की ओम नमः शिवाय अरे पप्पा करतात ना रोज टिक्की लाव लावून घे नको 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 तुला लावू तुला येतंय का लावता धर ही साधी टिक्की नीट लाव येड्यासारखी लावू नको बघ कशी लावले बघ आरशात मी लावते थांब तर आता वाजले ते म्हणजे सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि गौरांशला इथं मी दूध भाकरी भरवते सकाळी त्याने दूध बटर खाल्लं पण तरी पण पोट भरण्यासाठी हे भरवून घेते कारण मग डब्याला देतो ते डायरेक्ट मग शाळेत झाल्यावर 12:30 नंतरच काय तो खातो म्हणून आत्ता काहीतरी पोट भरून ठेवण्यासाठी मग आता त्याला नाश्ता करून देते पटकन आणि भरवल्याशिवाय खात नाही. हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. चलो आता गौरांशला स्कूलला घेऊन चालले सगळं जेवण वगैरे झालेलं आईने बनवले वरण भात भाजी पापडी घेवडा त्याची आणि मी बाकीची कामं पटापट पुरे केली आणि आता चालले गौरांशला स्कूलला घेऊन. तर चला बघू दिवसभरात काय होतंय तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आज हेअर वॉश केले तर मग केस अशीच आता आल्यावर तेल वगैरे लावणार कारण थोडेसे ओली आहेत त्याच्यामुळं. तर मग चलो. आणि आत्ता मी म्हणजे गौरांशला स्कूलमधून घेऊन आले सगळं त्याचं केलं आणि त्याच्यानंतर बोललो काय करू म्हणून बिरडा होता पावटा साफ करायचा तर तो साफ करायला बसले. मी बोललो बसल्या ते तरी करते म्हणजे संध्याकाळची भाजी बनवायला रेडी टाईमपास नको म्हणून हे बिरडा साफ करून घेते. काय करायला आलाय तू काय करायला आलाय काय रे गौरांश चपाती का भाकरी म्हणतात त्याला कसं करणार लय मोठा भाकरी करणारा इथं ठेव त्याला स्टूलवर काय एवढीची भाकरी बनवते नाही तर चटका बसतो ठेवताना हाताला भाजत. थोडीशी मोठी कर तिला माझी पण इकडं झाले तर टाकते. तर मग अशी बिरडा साफ करून घेतलेला आहे. थांबते तू बनव. भाकरी करून झाल्या आता गेलाय भांड्या घासायला. ए भांड्या सोड पाणी चाललंय तू पटापट धुवून घे चल. टाइमपास करत बसलाय. नळ बंद कर जाईल तो पाणी आपोआप. पटापट जा खा तुझी पाणीपुरी होईल मग नरम होईल शेवपुरी. नीट कपडे सगळे घाण केले. मग मोठ्या काकाला शिकव काकाने कधी घासलेत का विचार कसं घासते बा मोठं झाल्यावर घासतात का नाही घासतात ना मग काय करतो का ते बघ तुला ग्लास दिला बघ काकाने घासायला गौरांश. तिकडचा नळ चालू कर गौरांश. जा तू खायला
आणि इथं मी दिवा लावायला घेतलेला संध्याकाळचा. एवढं किती वेळा, मला वाटते 10-12 कांड्या गेल्या माचीसच्या, तरी पण दिवा पेटतच नव्हता. शेवटी मी थकले आणि बसले गप स्टूलवर आणि मग पेटवायला घेतलं. तेव्हा कुठं तो पेटला दिवा. काय माहिती आज पेटतच नव्हता, काय झालेलं. तर एवढं म्हणजे राग आलेला ना की काय सांगू. पण शेवटी पेटला. काहीतरी चूक झाली असेल म्हणून असं वाटते मला. तर आत्ता वाजलेले आहेत ते म्हणजे 7:10 आणि मला थोडा टाईम आहे. इथं गौरांशला बसवलेलं आहे अभ्यासाला. तो अभ्यास करते तोपर्यंत हा सगळा पसारा काढला. म्हणजे इकडचं जे इकडं बघू शकता छोटी ही आहे ती क्लिअर करून घेते, मग इकडचं बघू कसं काय होतं ते. तर बोलू पहिला हे क्लिअर करून घेते. ते काय दाखवायला आता भेटणार नाही मला, त्याच्यामुळं पटकन होईल क्लिअर. आणि औषधं वगैरे आहेत गौरांची इकडं. काय पाहिजे ठेव, काय तू बाजू हो. याचं नाही तेच काहीतरी मध्येच काय आहे बघ, दाखव मला कलर करायला. ते फक्त लिहायचं बाकी आहे गौरांचं. तर इथलं बघू शकता हे सगळं आवरलेलं आहे. गौरांचे कपडे वगैरे नीट ठेवलेले आहेत आणि इकडचं सुद्धा नीट लावून ठेवलेलं आहे. जरा प्रॉपर वाटते थोडंसं. तर मेसी झाले. इकडं अजून पसारा बाकी आहे सगळा. एवढे घाण वगैरे निघाले आणि याचा अभ्यास याला हँडल करून सगळं करायला लागतं. त्याच्यामुळे डोकं फिरते. वाजले ते म्हणजे 7:45 आणि अजून चालू आहे. थोडंसं बाकी आता असं विचार चालला आहे जरा कपाट घेते हा करायला. बघू. खूप मेसी झाला आहे. वाजले ते म्हणजे रात्रीचे 10:30 आणि आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर रे स्वेटर बाबू, बाय कर ए स्वेटर. बाय नीट बोल. गुड नाईट. बाय गुड नाईट. ड्रीम.